नवसंकेत न्यूज, अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत। कोल्हापुरात गांजाची विक्री करणाऱ्या इसमावर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई। 9 किलो गांजा जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकानं गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत 9 किलो 78 ग्रॅम गांजासह एका इसमाला अटक केली आहे। जप्त मुद्देमालाची एकूण किंमत 2,38,450 रुपये इतकी असून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक श्री महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील अवैध धंदे आणि अंमली पदार्थ विक्री रोखण्यासाठी विशेष मोहीम राबवण्याचे आदेश दिले होते। या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकानं गांजाची वाहतूक आणि विक्री करणाऱ्यांविरोधात गुप्त माहिती गोळा करण्यास सुरुवात केली। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस अंमलदार सागर चौगुले यांना माहिती मिळाली की शिरोली MIDC पोलीस ठाणे हद्दीतील सांगली फाटा येथे इसम गांजा विक्रीसाठी घेऊन जाणार आहे। या माहितीच्या आधारे पोलिसांनी तातडीने कारवाई करत दिनांक 22 मार्च 2025 रोजी सांगली फाटा येथे छापा टाकला। या कारवाईत आरोपी सत्यजित सदाशिव जाधव वय वर्ष 34 राहणार इचलकरंजी सध्या राहणार रत्नागिरी यांच्या ताब्यातून 9 किलो 78 ग्रॅम वजनाचा गांजा व इतर साहित्य असा एकूण 2,38,450 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। तपासादरम्यान आरोपीने हा गांजा रत्नागिरी येथे विक्रीसाठी घेऊन जात असल्याची कबुली दिली। या प्रकरणी शिरोली MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मसुदगे, पोलीस उपनिरीक्षक जालेंदर जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदार सागर चौगुले, अशोक पवार, प्रशांत कांबळे, रामचंद्र कोळी, महेश आंभी, प्रदीप पाटील, अनिकेत मोरे, अमित सरजे, कृष्णात पिंगळे, महेश पाटील, सुशील पाटील, महादेव गुरव व महिला पोलीस अंमलदार साहिल कुलकर्णी यांनी केली। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।